नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या सिद्धार्थ आरोटे डेली ब्लॉग या चॅनलमध्ये। तर अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपलेली आहे। तर काय आहे सविस्तर अपडेट, तर आचारसंहिता हीच संपलेल्या आहे आणि सर्व शेतकऱ्यांचा जो काही पीक विमा रखडलेला होता तो पीक विमा आता मिळण्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे। तर जे शेतकरी प्रतीक्षेत होते किंवा जे शेतकऱ्यांना तुरळक का होईना पीक विमा भेटलेला होता, तर त्या शेतकऱ्यांना हे आता पूर्णपणे जो काही 100% पीक विमा आहे खरीपचा किंवा जो काही अग्रिमचा पीक विमा असेल आपला, तर तो पीक विमा मिळण्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे। आणि तो कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे, त्याचबरोबर हेक्टरी किती मिळणार आहे आणि किती दिवसात मिळणार आहे, त्याचबरोबर त्या जिल्ह्यामध्ये कोणत्या कंपनीमार्फत हा पीक विमा मिळणार आहे, म्हणजेच त्या तालुक्यामध्ये किंवा त्या जिल्ह्यामध्ये कोणती कंपनी पीक विम्यासाठी कार्यरत आहे, याची सविस्तर अपडेट आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर अशीच शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, जेणेकरून तुमचासुद्धा जिल्हा याच्यामध्ये असू शकतो किंवा तुम्हाला जर तुमचा पीक विमा मिळालेला नसेल तर तुम्हाला तो कोणत्या कंपनीच्या मार्फत पीक विमा मिळणार आहे किंवा तुमच्या तालुक्यामध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये कोणती कंपनी कार्यरत आहे, याची सविस्तर अपडेट आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त 3च मिनिटांमध्ये जाणून घेणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, 2023च्या दुसऱ्या टप्प्यातील अनुदानविषयी जी माहिती आहे, जे महत्त्वाचं अपडेट आहे ते समोर आलेलं आहे। तर ही बातमी आहे राज्यातील 34 जिल्ह्यातील पीक विमा संदर्भातलं अपडेट आहे। तर शेतकरी मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून आणि सध्या जे काही चालू आहे तर त्याच्या माध्यमातून सुद्धा पुरवणी मागणीद्वारे खरीप हंगाम 2022 ते 24च्या पीक विमा योजनेअंतर्गत उर्वरित अनुदान म्हणून 2,767 कोटी 12 लाख रुपये जे काही अनुदान आहे ते राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आलेले आहे। आणि त्याचबरोबर 2,767 कोटी 12 लाख हा जो काही निधी मंजूर करण्यात आलेला आहे तो कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित होणार आहे ते पाहूया। तर सर्वप्रथम रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून या कंपनीच्या माध्यमातून हे अनुदान मिळालेले आहे। त्याचबरोबर पीक विमा कंपनीच्या माध्यमातून यवतमाळ, अमरावती, गडचिरोली या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती हे अनुदान दिलं जाणार आहे। त्याचबरोबर पुढची जी कंपनी आहे ती म्हणजे युनायटेड इंडिया ही जी कंपनी आहे, या कंपनीच्या माध्यमातून नांदेड, ठाणे, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती हे अनुदान वितरित केले जाणार आहे। त्याच्यानंतर तिसरी जी कंपनी आहे ती म्हणजे SBI जनरल इन्शुरन्स कंपनी। तर या कंपनीच्या माध्यमातून सुद्धा लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे अनुदान राज्य सरकारच्या माध्यमातून वितरित केलं जाणार आहे। त्याचबरोबर पुढची जी कंपनी आहे ती म्हणजे HDFC आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी। तर या कंपनीच्या माध्यमातून सुद्धा हिंगोली, अकोला, धुळे, पुणे, धाराशिव या जिल्ह्यातील जे काही अनुदान आहे ते या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केलं जाणार आहे। त्याचबरोबर पुढची जी कंपनी आहे तर ती आहे भारतीय कृषी पीक विमा कंपनीच्या माध्यमातून जो काही पीक विमा दिला जाणार आहे तर तो वाशिम, बुलढाणा, सांगली, नंदुरबार व बीड या जिल्ह्यामध्ये ही कंपनी कार्यरत आहे। आणि या कंपनीच्या माध्यमातून तेथील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती येत्या 2 दिवसामध्ये हा पीक विमा जमा केला जाणार आहे। त्याचबरोबर पुढची जी कंपनी आहे ती म्हणजे ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी। तर या कंपनीच्या माध्यमातून सुद्धा अहमदनगर, नाशिक, चंद्रपूर, सोलापूर, जळगाव व सातारा या जिल्ह्यांमध्ये या पीक विम्याचं जे काही वितरण आहे ते या कंपनीमार्फत केलं जाणार आहे। त्यानंतर ICICI जनरल इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून सुद्धा परभणी, वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये वितरित केला जाणार आहे। त्यानंतर युनिव्हर्सल जनरल इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून जी काही पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे तर तो जालना, गोंदिया व सोलापूर या जिल्ह्यामध्ये वितरित केला जाणार आहे। आणि शेवटची जी कंपनी आहे पीक विमा कंपनी तर तोडामंडल जनरल इन्शुरन्स कंपनी, या कंपनीच्या माध्यमातून सुद्धा जवळपास संभाजीनगरमध्ये 24% जो काही अग्रिम 25% जो काही अग्रिमचा पीक विमा आहे तो जो काही बाकी आहे तो दिला जाणार आहे। आणि यातूनच एकंदरीतपणे या ज्या काही 13 कंपन्या आहे या 13 कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना
उर्वरित जो काही अनुदान शिल्लक आहे पीक विम्याचं, तर या राज्य सरकारच्या माध्यमातून दुसऱ्या टप्प्यातील हप्त्यातून मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारच्या पहिलं अनुदान म्हणून 2200 कोटी रुपये वितरित झालं आहे. परंतु आता जे काही दुसरं अनुदान वितरित केलं जाणार आहे, तर ते पुरवणी मार्गाद्वारे या माध्यमातून याला अखेर मंजुरी देण्यात आलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, हे अनुदान आहे सर्व शेतकऱ्यांना आहे ते येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये वितरित केलं जाणार आहे. हे अनुदान याच्या पूर्वीच वितरित केलं जाणार होतं, परंतु जे आधी हे लागलेलं होतं आपलं आचारसंहिता, तर त्या आचारसंहितेमध्ये कुठलंही सरकारी जे काही कामकाज आहे ते बंद ठेवलं जातं. फक्त त्याच्या अगोदरचे जे काही क्लेम होते ते थोडेफार पास झालेले होते, परंतु जे काही नवीन क्लेम होते तर ते क्लेम पूर्णपणे ते सरकारी कामकाज हे बंद होतं. तर आता जे आपल्या आचारसंहिता पण संपलेल्या आहे आणि या पीक विमा कंपनीच्या माध्यमातून जे काही शेतकरी पात्र ठरलेले आहे, जे काही तालुके जिल्हे पात्र ठरलेले आहे, या सर्व तालुक्यातील आणि जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी हे अनुदान आता वाटप केलं जाणार आहे. तर मित्रांनो, ही होती 34 जिल्ह्यातील महत्त्वाचं 34 जिल्ह्यामध्ये ज्या काही कंपन्या कार्यरत आहे पीक विमा संदर्भातील, तर त्या पीक विमा कंपनीच्या माध्यमातून या शेतकऱ्यांना हे अनुदान दिलं जाणार आहे. तर ही होती महत्त्वाचे असं अपडेट. तर असेच महत्त्वाचे अपडेट घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कुठे स्क्रिप्ट करू नका, व्हिडिओ पूर्ण बघत जा. पुन्हा भेटू एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.